पुण्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे। केवळ 15 वर्षीय मुलीने घरामध्येच बाळाला जन्म देऊन स्वतःच नाळ कापल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे। सध्या या मुलीसह तिच्या बाळावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित मुलीच्या मोठ्या बहिणीने पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानुसार आदिल फारुख शेख वय वर्ष 24 या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचा विवाह झालेला आहे। 31 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास त्या माहेरी आल्या होत्या, पण घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं त्यांना आढळलं। थोड्या वेळाने भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यानंतर लहान बहिणीने दरवाजा उघडला। घरात प्रवेश करताच फरशीवर तसेच दरवाजाजवळ रक्ताचे डाग आढळले। घरामध्ये रक्त पाहून ही मंडळी हादरली होती। धक्कादायक बाब म्हणजे घरातील खिडकीजवळ एक नवजात बाळ ठेवलेलं दिसल्याने त्यांना अधिकच धक्का बसला। याबाबत लहान बहिणीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घरातच डिलिव्हरी झाल्याचं सांगितलं। इतकेच नव्हे तर बाळाची नाळ देखील स्वतःच कापल्याचं तिने सांगितलं। आई आणि आत्या घरी आल्यानंतर मुलीने मागील वर्षभरापासून आदिल शेख यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं। या काळात 2 ते 3 वेळा शरीर संबंध झाल्याचंही तिने नमूद केल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलंय। दरम्यान कुटुंबियांनी तातडीने मुलीला आणि बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय आणि दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे।